नमस्कार मित्रा. काही लोक असे असतात आपल्या समाजात, शाळेत, आपल्या नातेवाईकांमध्ये, आजूबाजूला वावरताना खूप लोक असे भेटतात की ते म्हणतात की माझ्याशिवाय हे काम होऊ शकत नाही, मीच खूप हुशार, मीच खूप बुद्धिमान, मीच खूप ताकदवान, माझ्याकडेच बुद्धी आहे, तुमच्याकडे काहीच नाही, तुम्ही खूप बेरोजगार आहेत, तुम्हाला काही अक्कल नाही, माझ्याकडेच अक्कल आहे. तर असे लोकांना आपण गर्विष्ठ आणि अहंकारी म्हणतो. परंतु मित्रांनो, आपण आणि तुम्ही आपल्याला असं बनायचं, स्वाभिमानी बनायचं. स्वाभिमानी म्हणजे कसं, तर भावांनो, जे आपल्याकडे आहे ते देण्याचा प्रयत्न करा. तुम्ही पैशांनी मदत करू शकत नसाल, पण एखादी तुमच्याकडे पुस्तक असेल घरामध्ये, ते घरात पुस्तक पडून आहे किती दिवसापासून, ते एखाद्या गरीबाला द्या. किंवा तुमच्या घरामध्ये अशा खूप काही वस्तू असतात आपल्या घरात की ज्या बऱ्याच वर्षांपासून पडलेल्या आहेत, त्यांना आपण हातही लावत नाही आणि त्या आपल्या उपयोगाच्या पण नाही. त्या वस्तूंना त्या गरजवंताला देण्याचा प्रयत्न करा. तेव्हा आपण स्वाभिमान कुठेतरी टिकून ठेवू. आज बऱ्याच लोकांचा स्वाभिमान आणि प्रामाणिकपणा हरवलेला आहे, तो मेलेला आहे. ते जिवंत करायचं काम आपण तरुण पिढीने हातात घेतलं पाहिजे. तेव्हा कुठेतरी आपण त्या देशाला महान बनवू आणि महासत्ताक बनवू. तेव्हा कुठेतरी आपला देश हा विश्वगुरू बनेल. त्यामुळे मित्रा, तू आणि मी, तुझ्यासारखे आणि माझ्यासारखे बरेच मित्र या कामाला जर त्यांनी प्राधान्य दिलं, असं काम जर करत राहिले की जे आहे ते देण्याचा प्रयत्न करा. तुमच्याकडे चांगले विचार असतील तर कोणाला तरी चांगलं बोला, दोन गोष्टी प्रेमाच्या बोला, त्याचे दुःख ऐकून घ्या, तुमचे दुःख तो ऐकून घेईल. त्याच्या दुःखावर तुमच्याकडे काही सोल्युशन असेल, काही उपाय असतील तर त्यांना ते सांगा. एखाद्याला आता थंडी चालू आहे, थंडीमध्ये मित्रा बरेच लोक आज बिना शाल, बिना आथरून पांघरूनचे झोपतात. खुले म्हणजे हुगडे लोक झोपतायत. त्यांच्याकडे तुमच्या घरी जर असेल, आपण घरामध्ये पडून ठेवतो ते शाल असेल, बेडशीट असेल, अंथरूण असेल, घरामध्ये असंच पडलेलं आहे, ते देण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला चांगला आशीर्वाद देईल. वरून देव बघतोय, देवालाही माहिती आहे की तू चांगलं काम करतोय. तुझ्या नशिबात आणि तुझ्या आयुष्यामध्ये चांगली फळे नक्की येतील. त्यामुळे सोच बदलो, देश बदलो. थँक्यू.